जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भितनाळ, तालुका उमरी, जिल्हा नांदेड. ब्रिज कोर्स इयत्ता 6वी. ब्रिज कोर्स विषय इंग्रजी, दिवस 3रा आणि विषय शिक्षकाचं नाव आहे श्री कळसकर के.एन. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भितनाळ, इयत्ता 6वी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा ब्रिज कोर्समधील 3रा दिवस रोजीचा इंग्रजी विषयाचा अभ्यास पाहणार आहोत. तर आज इंग्रजीच्या ब्रिज कोर्समधील 3ऱ्या दिवशी आपल्याला आज स्टोरी अभ्यास करायची आहे. तर आजच्या स्टोरी अभ्यासामध्ये आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स विषय इंग्रजी इयत्ता 6वी. स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या स्टोरीमधील ज्या घटना आहेत त्या घटना अरेंज द प्रॉपर सिक्वेन्स ऑफ इन्सिडंट्स हॅपनिंग इन द स्टोरी. स्टोरीमधील घटना ज्या आहेत, पहिल्यांदा काय झालं, नंतर काय झालं, सिरियलनं ह्या खाली जे ओळी दिलेल्या आहेत ते अरेंज करायचे आहेत. पहा, लर्निंग ॲक्टिव्हिटी, स्टोरी रायटिंग, अरेंज द प्रॉपर सिक्वेन्स ऑफ इन्सिडंट्स हॅपनिंग इन द स्टोरी. अरेंज द प्रॉपर सिक्वेन्स म्हणजे खाली जे ओळी दिलेल्या आहेत त्याचा तुम्हाला योग्य क्रम, सिक्वेन्स लावायचा आहे. इन्सिडंट्स म्हणजे घटना, या गोष्टीमध्ये जे घटना झालेल्या आहेत त्याचा योग्य क्रम तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. आता एक खाली काही ओळी दिलेल्या आहेत, पुढे आपण गोष्ट पाहणार आहोत. ती गोष्ट अभ्यासा आणि हे ज्या लाईन्स आहेत त्या गोष्टीमधल्या ते तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर सिक्वेन्सनं लावायचे आहेत. पहिली ओळ आहे द कनिंग वुल्फ, धूर्तकोला. दुसरी ओळ आहे द क्लेवर वुल्फ टोल्ड द गोट दॅट ही वॉज ड्रिंकिंग द स्वीट वॉटर देअर. तिसरी ओळ आहे द सिली गोट वॉज लेफ्ट इन द वेल. चौथी ओळ आहे द गोट वॉज सिली. पाचवी ओळ आहे द क्लेवर वुल्फ जम्प्ड ऑन द गोट बॅक अँड गॉट आउट ऑफ द वेल. पाचवी ओळ आहे गोट वॉन्टेड टू नो व्हॉट द वुल्फ वॉज डुईंग इन द वेल. सहावी ओळ आहे अ गोट सॉ द वुल्फ इन द वेल. सातवी ओळ आहे गोट जम्प्ड इन टू द वेल. आणि आठवी ओळ आहे ही आस्क्ड द गोट टू कम डाऊन टू ड्रिंक सम वॉटर. ह्या ज्या ओळी आहेत ते मागीपुढे आलेल्या आहेत. आपण असं गोष्टीमधील घटनांचं योग्य क्रम ही कृती पहिली पण केलेली आहे. तर आता ही गोष्ट पाहूयात आणि गोष्ट अभ्यास केल्यानंतर पूर्ण तुम्हाला ह्या 8 ओळी ज्या आहेत ह्या योग्य क्रमानं तुम्हाला लावायचे आहेत. ठीक आहे, तर मग आपण गोष्ट पाहूयात. पहा आता, द कनिंग वुल्फ म्हणजे धूर्त कोल्हा. द कनिंग वुल्फ, वुल्फ म्हणजे लांडगा. द कनिंग वुल्फ, धूर्त लांडगा. लांडगा कसा असतो? लबाड असतो, खोटा बोलतो, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना फसवतो. तर अशीच हे या ठिकाणी शेळी आणि लांडगा यामधली गोष्ट आहे. पहा, अ गोट सॉ द वुल्फ इन द वेल. अ गोट सॉ द वुल्फ इन द वेल. देर वॉज अ गोट. एक शेळी असते आणि वेन शी वॉज वंडरिंग इन द जंगल, जेव्हा ती जंगलात फिरत असते, दॅट गोट सॉ द वुल्फ, ती शेळी लांडग्याला पाहते. कुठं पाहते? इन द वेल, WELL. वेल म्हणजे विहीर.
गोट वॉन्टेड टू नो व्हॉट द उल्फ वॉज डुईंग इन द वेल. आता शेळी त्या लांडग्याला कुठं पाहते? विहिरीमध्ये पाहते. वेल म्हणजे विहीर. गोट वॉन्टेड टू नो, तिला वाटते याने विहिरीमध्ये काय करायला आहे. गोट वॉन्टेड टू नो व्हॉट द उल्फ वॉज डुईंग इन द वेल. लांडगा विहिरीमध्ये काय करत असेल, तिला ते जाण्याची माहिती करून घ्यायची इच्छा असते. द क्लेवर वुल्फ टोल्ड द गोट दॅट ही वॉज ड्रिंकिंग द स्वीट वॉटर देअर. आजकाल लांडगा कसा असतो? लबाड असतो. तो चुकीने त्या विहिरीमध्ये पडलेला असतो. त्याला त्या विहिरीच्या बाहेर यायचं असते, त्याला येता येत नाही. मग तो काय करतो? त्या शेळीला खोटं बोलतो की तो काय करत आहे. द क्लेवर वुल्फ, तो हुशार लांडगा, लबाड लांडगा काय करतो? टोल्ड द गोट, शेळीला म्हणतो की दॅट ही वॉज ड्रिंकिंग द स्वीट वॉटर देअर. तो काय करत आहे? विहिरीमधलं गोड गोड पाणी पिण्यासाठी त्या विहिरीमध्ये उतरलेला आहे असं खोटं सांगतो. तो चुकीने पडला, त्याला बाहेर निघता येत नाही असं सांगत नाही, तर तो काय म्हणतो? मी गोड पाणी पिण्यासाठी विहिरीमध्ये पडलो. द क्लेवर वुल्फ टोल्ड द गोट दॅट ही वॉज ड्रिंकिंग द स्वीट वॉटर देअर. तो त्या विहिरीमधलं गोड पाणी पित आहे असं तो त्या शेळीला सांगतो. उल्फ आस्क द गोट टू कम डाऊन. आणि तो लांडगा त्या शेळीला काय म्हणतो? तू पण उडी मार, तू पण ये. टू ड्रिंक सम स्वीट वॉटर. या विहिरीमधलं गोड पाणी पिण्यासाठी तू पण ये विहिरीमध्ये असं तो त्या शेळीला म्हणतो. द गोट वॉज सिली. आणि ती शेळी मूर्ख असते, तिला कळतच नाही की उल्फ आपल्याला फसवायला आहे. द गोट वॉज सिली. शेळी मूर्ख असते. आणि त्या लबाड लांडग्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवून द गोट जम्प्ड इन द वेल. ती शेळी विहिरीमध्ये उडी मारते. द क्लेवर वुल्फ जम्प्ड ऑन द गोट बॅक. आणि जसं ती शेळी त्या विहिरीमध्ये उडी मारते, कोल्हा काय करतो? तिच्या पाठीवर उडी मारून विहिरीच्या बाहेर पळून जातो. द क्लेवर वुल्फ जम्प्ड ऑन द गोट बॅक. तो हुशार लांडगा काय करतो? शेळीच्या पाठीवर, बॅकवर, बॅक म्हणजे पाठ. द क्लेवर वुल्फ जम्प्ड ऑन द गोट बॅक अँड गॉट आउट ऑफ द वेल. आणि त्या विहिरीच्या शेळीच्या पाठीवर उडी मारून विहिरीच्या बाहेर पडायला यशस्वी होतो. द सिली गोट वॉज लेफ्ट इन द वेल. आणि ती मूर्ख शेळीला त्या विहिरीमध्येच अडकून राहावं लागते, कारण का ती विहीर मोठी असते आणि असं सहजासहजी शेळीला म्हणा किंवा लांडग्याला म्हणा उडी मारायला ती खूप उंच असते. लांडगा काय करतो? शेळीला फसवतो. द वुल्फ जम्प्ड ऑन द गोट बॅक अँड गॉट आउट ऑफ द वेल. अशा प्रकारे तो धूर्त लांडगा शेळीला विहिरीमध्ये फसवतो आणि आपण त्या विहिरीच्या बाहेर पडतो. तर या गोष्टीतून आपण पण बोध घ्यायला पाहिजे की आपण पण अशा लबाड माणसांपासून नेहमी सावध असायला पाहिजे. बी अवेअर फ्रॉम द कनिंग पीपल. द कनिंग उल्फ म्हणजे धूर्त लांडगा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट नक्कीच समजली असेल. तर तुम्ही ही गोष्ट चांगल्या प्रकारे आणखी अभ्यासा आणि वर जे तुम्हाला लाईन्स दिलेले आहेत, ह्या लाईन्स हे प्रश्न आहे या गोष्टीवरील. आपण आत्ताच गोष्ट पाहिली. तर तुम्ही काय करा, हे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, अरेंज द प्रॉपर सिक्वेन्स, हे काही लाईन्स दिलेले आहेत, ते त्याचा क्रम जे आहे ते व्यवस्थित नाही, ते तुम्हाला व्यवस्थित अरेंज करायचं आहे प्रॉपर सिक्वेन्सनं, योग्य क्रमाने. पहिल्यांदा कोणती ओळ येईल? पहिल्यांदा ही तर ओळ येणार नाही. द क्लेवर वुल्फ टोल्ड द गोट डायरेक्टनं सांगितलं का? नाही. तर पहिल्यांदा काय असते?
पहिल्यांदा ही ओळ असेल. अ गोट सॉ द उल्फ इन द वेल, ही 1 नंबरला ओळ येईल. 2 नंबरला कोणती ओळ येईल? गोट वॉन्टेड टू नो व्हॉट द उल्फ वॉज डुईंग इन द वेल. 3 नंबरला कोणती ओळ येईल? द क्लेवर उल्फ टोल्ड द गोट दॅट ही वॉज ड्रिंकिंग द स्वीट वॉटर देअर. असं योग्य क्रमाने तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करून लावायचे आहेत. तर सर्वांनी ही गोष्ट परत वाचा आणि ही गोष्ट वाचल्यानंतर हे जे 8 ओळी आहेत, या ज्या 8 ओळी आहेत, या प्रश्न जे आहे या प्रश्नातील 8 ओळी तुम्हाला योग्य क्रमाने अरेंज करायच्या आहेत. समजलं का तुम्हाला? तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल तर. आणि या गोष्टीवरील शब्द आहेत, मी तुम्हाला शब्द सांगणार आहे, ते ऐका आणि तुमच्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे लिहून घ्या. मी शब्द सांगतो ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. चल तर सुरू करूयात. पहिला शब्द लिहून घ्या. CUNNING. CUNNING. कनिंग. कनिंग म्हणजे धूर्त, लबाड. कनिंग म्हणजे धूर्त किंवा लबाड. दुसरा शब्द घ्या. WOLF. 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 उल्फ. उल्फ म्हणजे लांडगा. तिसरा शब्द घ्या. WELL. WELL. वेल. वेल म्हणजे विहीर. वेल म्हणजे विहीर. आता या ठिकाणी वेल म्हणजे विहीर आहे. वेलचा दुसरा पण अर्थ होतो. WELL. वेल म्हणजे ठीक आहे. हे सारख्याच उच्चाराचे शब्द आहेत. WELL. वेल म्हणजे विहीर. WELL. वेल म्हणजे ठीक आहे. आणि ज्यांचा उच्चार सारखा असतो आणि अर्थ वेगळे असतात त्यांना होमोफोन्स म्हणतात. होमोफोन्स. HOMOPHONES. होमोफोन्स म्हणजे सारखे उच्चार असलेले शब्द. होमोफोन्स. पुढचा शब्द घ्या. SILLY. SILLY. सिल्ली. सिल्ली म्हणजे मूर्ख. सिल्ली. SILLY. सिल्ली म्हणजे मूर्ख. BACK. बॅक. बॅक म्हणजे पाठ. BACK. बॅक. बॅक म्हणजे पाठ. या ठिकाणी पण बॅक या शब्दाचे 2 अर्थ होऊ शकतात. बॅक म्हणजे आपली पाठ पण होऊ शकते आणि बॅक म्हणजे पाठीमागे पण होऊ शकते. अशा प्रकारे या पाठावरील बाकीचे शब्द जे आहेत ते तुमच्या परिचयाचेच आहेत. काही नवीन शब्द आहेत ते तुम्ही नक्कीच लिहून घेतले असतील. तर ह्या गोष्टीमध्ये काही अपोजिट वर्ड्स पण तुम्हाला मिळतील. तर सिल्ली. SILLY. सिल्लीच्या अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द आहे वाईज. WISE. वाईज म्हणजे हुशार. SILLY. सिल्ली. सिल्ली म्हणजे मूर्ख आणि त्याच्या अपोजिट वर्ड आहे WISE. वाईज म्हणजे हुशार. लिहून घेतलं का?
अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वीचा ब्रिज कोर्स या दिवस 3रा विषय इंग्रजीचा अभ्यास पाहिलेला आहे. यामध्ये आपण आज द कनिंग उल्फ ही स्टोरी पाहिलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ही स्टोरी चांगल्या प्रकारे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि या गोष्टीवर जे मी शब्द सांगितले आहेत ते शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि हा जो प्रश्न आहे, अरेंज द प्रॉपर सिक्वेन्स ऑफ इन्सिडंट्स हॅपनिंग इन द स्टोरी, या गोष्टीमध्ये ज्या घटना घडल्यात, इन्सिडंट्स म्हणजे घटना, INCIDENTS, इन्सिडंट्स, INCIDENTS, इन्सिडंट्स म्हणजे घटना. या गोष्टीमध्ये ज्या घटना झालेल्या आहेत वेगवेगळ्या, त्या खाली घटना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही योग्य क्रमाने लावायच्या आहेत. अरेंज द प्रॉपर सिक्वेन्स ऑफ इन्सिडंट्स हॅपनिंग इन द स्टोरी. स्टोरीचं नाव आहे, द नेम ऑफ द स्टोरी इज कनिंग उल्फ. ओके, सी यू.